नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रामकृष्ण हरी. नुकतीच आषाढी वारी पार पडली. आषाढी वारीची सांगता ज्या सोहळ्याने होते असा महाद्वार काला म्हणजे हरिदासांचा काला. या काल्याचा उत्सव कसा साजरा केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गेल्या 400हून अधिक वर्षापासून हा महाद्वार काला उत्साहात साजरा केला जातो. काल्याची परंपरा आजही हरिदास मंडळींनी जपली आहे. सध्या या उत्साहाचे मानकरी श्री मदन महाराज हरिदास हे आहेत. चला तर मग पाहूया हा उत्सव. संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांची दिंडी दाखल झाल्यावर या काल्याच्या उत्सवास सुरुवात होते. पादुका धारण केल्यानंतर महाराजांना समाधी अवस्था प्राप्त होते आणि काल्याच्या वाड्यातून काला मंदिराकडे जाण्यासाठी निघतो. नामदेव पायरीपासून काला मंदिरात प्रवेश करतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभामंडपामध्ये साक्षात पांडुरंगासमोर महाराजांना पांडुरंगाप्रमाणे उभे केले जाते. यानंतर सभामंडपामध्ये काल्याचे मानकरी काला खांद्यावरती घेऊन 5 प्रदक्षिणा पूर्ण करतात. यानंतर हरिदास मंडळीकडून काला वाटू एकमेका हा अभंग म्हणून मानाची दहीहंडी फोडली जाते. गोपाळ काळाला गोड झाला, गोपाळाने गोड केला हा जयघोष करत काला मंदिराच्या बाहेर पडतो. मंदिरातून महाराजांना खांद्यावरच घेऊन महाद्वार घाट येथून चंद्रभागेच्या वाळवंटात नदीचे पाणी अर्पण केले जाते. नंतर कुंभार घाट, माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस या मार्गाने हा उत्सव परत काल्याच्या वाड्यात दाखल होतो. प्रत्येक ठिकाणी मानाची हंडी फोडली जाते व काला सगळ्यांना वाटप केला जातो. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. या संत वचनाप्रमाणे हरिदास घराण्यात जन्म घेणे म्हणजे अनेक जन्माचे पुण्य फलास आले असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. हरिदास घराण्यातील पांडुरंग महाराज यांच्या निस्सीम भक्तीमुळे साक्षात पांडुरंगाने आपल्या खडावा म्हणजेच पादुका देऊन आषाढी व कार्तिकीस या पादुका डोक्यावर धारण करून काल्याचा उत्सव साजरा करण्याची आज्ञा दिली. तेव्हापासून आजपर्यंत हा उत्सव पिढ्यानपिढ्या साजरा केला जातो. या पादुका मस्तकावर ठेवताच साक्षात भगवंत अंतरंगात प्रवेश करून भक्तांना देहाद्वारे दर्शन देतो. ही परंपरा साधारणपणे 400 वर्षापासून अखंड सुरू आहे. यानंतर महाराजांच्या मस्तकावरून पादुका काढल्या जातात. इथे आरती होते, विठू नामाचा गजर होतो. यानंतर मदन महाराज हे समाधी अवस्थेतून बाहेर आल्यानंतर सर्व भक्तगणांना काला वाटप केला जातो व आषाढी आणि कार्तिकी वारीची सांगता होते. समाधी अवस्थेतून बाहेर येणारा हा प्रसंग पाहण्यासारखा आणि अंगावर काटा येण्यासारखा आहे. आज 21व्या शतकात सुद्धा देवाची प्रचिती येणारा हा क्षण खरोखरच भावुक करणारा
अंगावर काटा आणणारा आहे. पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा हा काल्याचा उत्सव संपन्न झाला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.